नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर आज आपण बघणार आहे इंटरनॅशनल फंड्स म्हणजे काय आणि इंटरनॅशनल फंड्समध्ये कशी गुंतवणूक होते. आता भारतीय गुंतवणूकदार भारतात बसून इंटरनॅशनल फंड्समध्ये गुंतवणूक करू शकतात. भारतात बसून प्रगतीशील देश व प्रगत देश यांच्या अर्थव्यवस्थेत आपण गुंतवणूक करू शकतो. इंटरनॅशनल फंड्समध्ये गुंतवणूक जेव्हा आपण करतो तेव्हा प्रगतीशील देश व प्रगत देश यांच्या अर्थव्यवस्थेत आपण भारतात बसून गुंतवणूक करू शकतो. अमेरिका, जपान, युरोपियन देश, एशियन कंट्रीज, मिडल ईस्टमधल्या कंट्रीज, ह्या कंट्रीजमध्ये आपण गुंतवणूक याच्या आधी करू शकत नव्हतो ॲज अ इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर. तर आता म्युच्युअल फंडच्या मदतीनं आपण ह्या देशाच्या अर्थव्यवस्थेत गुंतवणूक करू शकतो. प्रामुख्यानं जेव्हा इंटरनॅशनल फंड्समध्ये आपण गुंतवणूक करतो त्यावेळेस आपल्याला हे बघणं पण गरजेचं असतं की ज्या देशामध्ये आपण गुंतवणूक करतोय त्या देशाची अर्थव्यवस्था कशी आहे आणि ती अर्थव्यवस्था पुढचे 3 वर्ष 5 वर्षे कसं रिटर्न काढून देणार आहे आणि मगच आपण त्या देशामध्ये गुंतवणूक केलेली फायद्याची ठरू शकतो. आता इंटरनॅशनल फंड्समध्ये गुंतवणूक केल्यानंतर आपण मोठमोठ्या कंपनी जसं की ॲपल, मायक्रोसॉफ्ट, गुगल आणि बऱ्याच मोठ्या कंपनीज ज्या अमेरिकेत आणि बाहेरच्या देशांमध्ये आहेत ह्या कंपनीजमध्ये आपण डायरेक्टली इंटरनॅशनल फंड्सच्या द्वारे गुंतवणूक करू शकतो. डायरेक्ट इक्विटी त्या कंट्रीची आपण घेऊ शकतो किंवा फंड ऑफ फंडच्या द्वारे पण आपण गुंतवणूक करू शकतो. थोडक्यात काय तर इंटरनॅशनल फंड्स 2 पद्धतीनं गुंतवणूक करतात. एक डायरेक्ट इक्विटीमध्ये गुंतवणूक आणि दुसरी फंड ऑफ फंडद्वारे गुंतवणूक. वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आपण गुंतवणूक करू शकतो आणि त्या अर्थव्यवस्थेत जर तेजी असेल तर त्याचा आपण फायदा करून घेऊ शकतो. अधिक माहितीसाठी आम्ही दिलेल्या खालच्या नंबरवर संपर्क साधा आणि आपला जास्तीत जास्त फायदा करू. धन्यवाद.